आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या। जयंत पाटीलला डबक्यात पोहणारा मासा ते फक्त इस्लामपूर पुरतं मर्यादित आहेत। गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका। हटवणं हे जयंत पाटलाचं काम नाही, ते फक्त इस्लामपूर पुरतं मर्यादित डबक्यात पोहणारा तो मासा आहे। तो मासा समुद्रात पोहणारा नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा पण नाहीत। प्रधानमंत्री आपले ध्यानस्थ बसले, आताच त्यांनी डोळे मिटले तर डोळे मिटून मोदींना शिवसेनेचा सोहळा दिसत असेल। संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला। एक्झिट पोलमध्ये काही आलं तरी आम्ही 400 पार जाणारच, नितेश राणेंचा विश्वास। इंडिया आघाडीमधल्या कुणालाच राहुल गांधींवर विश्वास नाही, राणेंचा निशाणा। 72 तासांच्या पंतप्रधानांना आमच्या शुभेच्छा। उदय सामंतांचा इंडिया आघाडीला खोचक टोला। नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या मालेगावमध्ये माजी नगरसेवक आणि मुलावर जीवघेणा हल्ला। हल्ल्यामध्ये माजी नगरसेवकासह मुलगा गंभीर जखमी। जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाच्या आईकडून रक्त दिल्याची कबुली। अपघाताच्या वेळेला अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचंही केलं कबूल। ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल अटकेत। शिवानी अग्रवालची ससून रुग्णालयाच्या ऐवजी औंध शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी। वैद्यकीय चाचणीनंतर शिवानी अग्रवालची कोठडीमध्ये रवानगी। शिवानी अग्रवालला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। पुण्यात रॅश ड्रायव्हिंगमुळे आणखीन एक अपघात। कारची 2 वाहनांना धडक, गाडी चालवणारा मुख्याधिकारी पोलिसांच्या ताब्यात।